डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अनधिकृत मानणाऱ्या गलानी यांच्या विरोधात 18 जानेवारी 2024 रोजी विनोद वाईन शॉप हटाव आंदोलन। आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे यांचा निर्धार, तर पत्रकार परिषदेतून माहिती। याबाबत अधिकृत असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या गलानी यांच्या विनोद वाईन शॉप हटाव मोहीम समाजवादी पार्टीचे आनंद लोंढे हे लढत असून सदर विनोद वाईन शॉप हे हटवण्यात यावे, अन्यथा येत्या 18 जानेवारी 2024 रोजी सदर वाईन शॉप हे फोडण्यात येईल असा इशारा देखील या पत्रकार परिषदेतून त्यांनी दिला आहे। तर सदर विनोद वाईन शॉप हे 1995 ते 2011 स्थलांतरित होई पावितो पुष्पाबाई होलाराम केवरवल रमानी यांच्या नावावरून सदर परवाना सविता नरेश गलानी यांच्या नावावर कसा झाला याचा कुठलाही दावा माहिती अधिकारात आढळून आला नाही। त्यामुळे सदर या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क यांना देखील माहिती विचारली असता त्यांनी सदर माहिती ही गहाळ झाली असल्याचे यांनी उडवाउडीची उत्तरे दिली आहेत। तर संबंधित अनधिकृत अतिक्रमित असलेल्या या वाईन शॉपला परवानगी कशी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। तर संबंधित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अनधिकृत मानणाऱ्या गलानींवर अॅट्रॉसिटी गुन्हा देखील दाखल करण्यात येईल असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। तर यावेळेस आनंद लोंढे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले की सदर सविता नरेश गलानी यांचा विनोद वाईन शॉपचा परवाना रद्द करून विनोद वाईन शॉप त्वरित बंद करण्यात यावे। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनधिकृत मानणाऱ्या श्री गलानी यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। गलानी यांनी आनंद लोंढे यांच्यावर एनसी नोंदवला असून तो सदर एनसी रद्द करावा। विनोद वाईन शॉप बंद होईपर्यंत येथील दुकानाचे आतील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे हे तपासून 24 तास सुरू ठेवावे व रोज त्याचा अहवाल मागून घ्यावा। याचे कारण श्री गलानी हे आमच्या आंदोलनाच्या वेळी आंदोलकांवर दरोडे, विनयभंग असे खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। तर श्री गलानी यांनी त्यांचे धुळे जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीचे दुकान शासन नियमांचे उल्लंघन करून राज्य उत्पादन शुल्काच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू ठेवण्याचा घाट घातला असून त्यांच्या या सर्व दुकानांची कागदपत्रे तपासण्यात यावी, चौकशी करण्यात यावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे। सदर या पत्रकार परिषदेत आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे, जिल्हाध्यक्ष आबा अमृत सागर, धुळे शहराध्यक्ष भैया वाघ, मुकेश वाघ, दावल वाघ, बाबाजी वेंदे, बापू सोनवणे, रोहित सोनवणे, विक्की लोंढे, भूषण जोशी, निलेश जिरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर येत्या 18 जानेवारी 2024 रोजी 12 वाजता भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असंख्य मोठ्या संख्येने भीम अनुयायी त्याचबरोबर विविध पाठिंबा देणाऱ्या संघटना देखील या ठिकाणी उपस्थित राहून विनोद वाईन शॉप हटाव तीव्र निषेध आंदोलन करणार आहेत व होणाऱ्या परिणामास सदर प्रशासन जबाबदार राहील असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। छत्रपती शाहू महाराज तसेच सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि आज रोजी 15 जानेवारी असून आज मकर संक्रांत आहे, म्हणजे गोड म्हणजे जे काही नुसते फुगवे असतात ते लांब करण्याचा हा दिवस असतो। सर्व पत्रकार बांधवांना आणि धुळेकर नागरिकांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सचिन दादांनी आता जो विषय सांगितला त्या संदर्भातली आजची आमची पत्रकार परिषद आहे। ही पत्रकार परिषद 12 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील बाजूस घ्यावी असा आमचा निश्चय होता। त्या पद्धतीने आम्ही प्रशासनाला निवेदन देखील दिले होते, पण प्रशासनाने त्या ठिकाणी आम्हाला मंडप टाकण्यासाठी व इतर गोष्टी करू नये म्हणून नाकारली होती ती पत्रकार परिषद। त्याचमुळे पत्रकार परिषद आज आपल्या इथे घेण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस विनोद वाईन शॉप श्री गलानी यांचे आहे, ते अनधिकृत पद्धतीने चालू आहे असं मी स्पष्ट म्हणतो। याचे कारण असे आहे की 2011 पासून जेव्हापासून ते स्थलांतरित होऊन आले, विविध राजकीय, सामाजिक
संघटना तसेच आंबेडकरवादी संघटना पक्ष यांनी हा पुतळाच्या जवळील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ हे वाईन शॉप हटवावे म्हणून प्रशासनाला निवेदन दिले, परंतु त्याच्या अगेन्स्ट जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ते आदेशही दिले होते त्या काळात की ते तिथून हटवावे म्हणून. त्याच्या अगेन्स्ट ते आयुक्तांपर्यंत गेले, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्याकडे, आणि तिथे त्यांनी एकतर्फी निकाल लावून घेतला चुकीची बाजू मांडून. तर त्याच निकालाचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत या ठिकाणी. दुसरी महत्वाची गोष्ट, 2011ला ते स्थलांतरित होऊन आले, जेवढे पण अर्ज पाठे झाले त्याच्या विरोधातले हे 2011च्या आधीचे, 11च्या नंतरचे आहे. मूळ आमचा प्रश्न असा होता की 1973 नंतर वाईन शॉप हे देणे शासनाने बंद केलेले आहे, विक्रीही बंद आहे, पण खोटे कागदपत्र दाखवून वेगवेगळ्या पद्धतीने शासनाची दिशाभूल करून शासकीय बाबूंना हाताशी धरून हे जे दारू माफी असतात हे लायसन्स आपल्या नावाने करून घेत असतात. तर याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी आम्ही या संदर्भातलं निवेदन दिलं, त्याच्यानंतर विविध राजकीय सामाजिक संघटनांनी पण या बाबतीत निवेदन दिले, पण प्रशासनाने अत्यंत कमजोर म्हणजे भूमिकाच घेतलेली, कमजोर भूमिका मांडली. त्याच्यामुळे आज आम्हाला हा पाऊल उचलावा लागतंय. आम्ही त्या ठिकाणी 18 जानेवारीला वाईन शॉप फोडणार म्हणून प्रशासनाला तीव्र शब्दात निषेध नोंदवत त्यांना सांगितलं आहे. आम्ही तशी बॅनरबाजी पण केली. आधी त्यांना आम्ही नियमानुसार विनंती केली की तुम्ही तुमचं वाईन शॉप इथून हटवावे, पण त्याच्या अगेन्स्ट ते परत मुजोरी करत अधिकाऱ्यांना त्यांनी हाताशी धरलं. पुन्हा आम्ही मग त्या ठिकाणी बॅनरबाजी लावली. मग त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही जर काढलं नाही तर आम्ही ते दुकान फोडणार म्हणून. त्याच्या अखेर जाऊन त्यांनी माझ्यावर व्यक्तिगतरित्या एनसी नोंदवली. मला त्याचा फरक पडत नाही, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत काम करत असताना असे असंख्य गुन्हे झाले तरी आम्ही काही त्याचा परवा करणार नाही. याच्यापैकी आता तो बेकायदेशीर कसा आहे हे महत्वपूर्ण मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो. परवाना झाला त्या होत्या पुष्पाबाई होलाराम केवलरमानी. या 1973 पासून ते 95 पर्यंत या मूळ मालिक होत्या या दुकानाच्या. त्याच्यानंतर 95 पासून ते 2011 पर्यंत ज्यावेळेस या स्वतः ज्या प्रथम परवानाधारक होत्या हे स्वतः अतिक्रमण मध्ये होते, तर यांचं अतिक्रमण मध्ये 1995च्या जवळपास दुकान तुटलं. दुकान तुटल्यानंतर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की त्यांना हे दुकान इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. तर त्यावेळेस जे रोडला लागूनच म्हणजे मुळात हे अतिक्रमण मध्ये होतं, अतिक्रमणचं तुटलं आणि त्यांनी पुन्हा अतिक्रमण मध्ये जे दुकान होतं म्हणजे नरेश गलानी जे सध्याचे तिथले मालक आहेत त्यांच्या मोठ्या भावाचं नावाने हंसानंद गलानी यांचं जे दुकान होतं त्या दुकानात त्यांनी स्थलांतरित केलं. मुळात ते हंसाराम जे काही गलानी आहेत त्यांचं दुकान अतिक्रमण मध्ये होतं. अतिक्रमण मधल्या दुकानाला परत अतिक्रमण मध्ये टाकणं हे शासनाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले आणि त्या ठिकाणी टाकलं गेलं. टाकल्या गेल्यानंतर 1995 ते 2011 पर्यंत यांच्या नावावरून या ज्या पुष्पाबाई होलाराम केवलरमानी यांच्या नावावरून श्रीमती सविता नरेश गलानी यांच्या नावावर जे काही परवाना झालेला आहे त्याचा कुठेही पुरावा नाही. आम्ही तो राज्य उत्पादन शुल्काचे जे अधीक्षक आहेत यांना वारंवार माहिती अधिकार टाकून पत्र लिहून त्यांच्याकडून मागणी केली, तर त्यांचं स्पष्ट मत आहे की आमच्याकडे कागदपत्र सापडत नाहीये, हे कागदपत्र गाळ झालेले आहेत. आमचा त्यांच्यावर आरोप आहे की कागदपत्र मुळातच बनावट असतील म्हणून ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे हे बोगस पद्धतीने हे लायसन एका नावावरून दुसऱ्या नावावर झालेलं आहे. हे जर सखोल चौकशी गेली तर सिद्ध होईल. म्हणून आमची पहिली आधी सगळ्यात आधीची मागणी होती की हे दुकान स्थलांतरित करावे, पण नंतर आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की हे दुकान स्थलांतरित न करता हा परवाना रद्द करावा. दुसरा विषय होता याच्यात की ज्यावेळेस श्रीमती गलानी यांच्या नावावर हे विनोद वाईन शॉप झाले त्याच्यानंतर त्यांनी 2011 मध्ये हे दुकान स्थलांतरित करण्यासाठी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करत असताना त्यांनी त्याच्यात माहिती त्यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांचंही दुकान हे अतिक्रमण मध्ये होतं आणि त्यांचे दुकान अतिक्रमण मध्ये तुटत असताना
त्यांनी सांगितलं की माझं हे दुकान अतिक्रमण होतं ते, तर मला हे दुकान परत एका ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. म्हणजे सगळ्यात आधी अतिक्रमण जागेवरच याचं मूळ लायसन प्राप्त झालं, हेच बेकायदेशीर होतं. त्याच्यानंतर 1995 ते 2011 पर्यंत याचे कुठलेही कागदपत्र पुरावे नसताना परत ते स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न झाले. म्हणजे त्यांचं मुळात अतिक्रमण मधलं दुकान तुटलं आणि त्यांनी परत एक मधुर शॉपिंग सेंटर जे आहे मागे आता सध्याचे दुकान ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे ते त्यांनी भाडेतत्वावर घेतलेलं त्यांनी दाखवलेलं आहे. हे करत असताना जी काही शासकीय फीज लागते 5 पट द्यावी लागते नियमानुसार करत असताना, म्हणजे किमान ती 2011च्या जवळपास ते 20 लाखाहून अधिक असले पाहिजे किमान. त्याचं उत्तर तुम्हाला अधिक राज्य उत्पादन तुम्हाला देतीलच त्या बाबतीत. तर त्यावेळेस फक्त त्यांना 10 रुपयाच्या याच्यात ते स्थलांतरित करण्यात आलं त्यांचं ते दुकान. स्थलांतरित करत असताना त्याचा त्यांनी सहारा घेतला की ज्यांचं दुकान हे दस्तऐवजीकरण किंवा विकास कामांमध्ये अडथळा येत असेल आणि म्हणून तुटत असेल तर त्यांना 10 रुपयाच्या याच्यात त्यांचं स्थलांतरित करावं. पण मूळ ज्यांचे दुकान हे अधिकृत असेल, अधिकृत दुकान असेल, प्रॉपर्टी त्यांच्या स्वतःच्या नावाने अधिकृतरित्या असेल त्या दुकानांसाठी हा नियम लागू होतो. मुळात त्यांचं अतिक्रमित दुकान होतं तर यांना जो काही मोबदला किंवा यांना जी काही सवलत मिळायलाच नको पाहिजे होती, तर याच्यात त्यांनी 10 रुपयामध्ये स्थलांतरित करून घेतलं. शासनाची 20 लाखाहून अधिक फसवणूक त्यांनी केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही 2011चा तो कालखंड आहे, आज जर पकडला तर तुम्ही त्याचं व्याज वगैरे धरून किमान 30-40 लाख रुपये शासनाचे त्यांनी मिळवले. तर ही एक आम्ही निदर्शनास आणून दिली शासनाला की हे कायद्याचा गैरवापर करतात अधिकाऱ्यांना हाताशी धरून. त्याच्यानंतर यांनी 2013ला ज्यावेळेस यांच्या विरोधातले सगळे आंबेडकरी समाज आणि गोटे त्यावेळेस आपले तत्कालीन आमदार होते, विविध राजकीय पक्ष होते, यांनी ज्यावेळेस आंदोलनं केली, त्याच्यानंतर त्यावेळेस निवेदनं दिली, तर त्याच्या वेळेस त्यांना स्थलांतरित करण्यासाठी आदेश करण्यात आला होता. त्या आदेशाच्या विरोधात यांनी अपील दाखल केली राज्य आयुक्तांकडे. तर त्या आयुक्त ते आहे 2012च्या जानेवारी महिन्यात त्यांनी केलं. तर त्याच्यात ते अपीलच्या पान क्रमांक 7 वर ते आयुक्तांना लिहितात त्यांच्या वकिलांच्या मार्फत की अपीलकर्त्याने म्हणजे श्रीमती गलानी यांनी अपीलकर्त्याने असे नमूद केले आहे की तिने माहितीचा अधिकार, ते इंग्लिशमध्ये तुम्हाला ते मराठीत म्हणून दाखवलंय. अपीलकर्त्याने असे नमूद केले आहे की तिने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत धुळे महानगरपालिकेकडे अर्ज केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी महानगरपालिकेने कोणतीही परवानगी दिली होती का. अपीलकर्त्याला दिनांक 3/1/2012 चे उत्तर मिळाल्याने धक्का बसला की उक्त पुतळा उभारण्यासाठी कोणतीही परवानगी दिल्याची नोंद नाही. यावरून असे स्पष्ट होते, हे गलानी म्हणतायत, यावरून असे स्पष्ट होते की जो पुतळा बसवण्यात आला आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तोच मुळात अनधिकृत आहे आणि त्याचा वापर करून राजकीय नेते आता अपीलकर्त्याला म्हणजे श्रीमती गलानी यांच्या कायदेशीर आणि अधिकृत व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसे त्यांनी तिथे कागदपत्र जोडले होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाच अनधिकृत म्हणणं हे अत्यंत जातीयवादी षडयंत्र आहे आणि आम्ही त्याचा खुलासाही इथे मागितला आहे कलेक्टरांकडून. पहिली महत्वाची गोष्ट तर महानगरपालिका कुठल्याही पुतळ्याला परवानगी देत नाही, फक्त एनओसी देते. एवढा एक साधा प्रश्न असतो. पुतळ्या समितीचं जे काही अध्यक्ष असतात ते सन्माननीय जिल्हाधिकारी असतात, त्यांच्याकडे त्यांनी याची माहिती मागितली असली पाहिजे होती. पण फक्त नाव बदनाम करायचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी आतापर्यंत कधी एक हार देखील टाकलेला नाहीये. तसा मला कोणी फोटो दाखवला तर मी त्यांना मानून जाईल. म्हणजे या व्यक्तीने जातीवादीपणा करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालाच अनधिकृत म्हटलं म्हणून आम्ही त्यांच्यावर नियमानुसार अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करावा ही पण आमची मागणी आहे. हे करत असताना त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये ते सर्रास पद्धतीने जी काही दारू वगैरे दिली जाते, विदेशी असेल देशी असेल, तर ती सर्व नियम असा आहे की ज्याच्याकडे दारू पिण्याचं लायसन असेल त्यालाच मुळात
संबंधित दारू विक्री केली गेली पाहिजे, पण कुठल्याही व्यक्तीकडून ते लायसन मागत नाहीत, सर्रास पद्धतीने बेकायदेशीरपणे करतात. तसेच जो काही माल आलेला राहतो तो मोठ्या संख्येने शासनापासून लपवून ठेवतात. डुप्लिकेट दारू त्या ठिकाणी विकले जाते. असे आम्ही बरेच पुरावे जिल्हाधिकारी साहेबांना पत्रकार परिषद संपल्यानंतर आपल्या समोर येईल आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनाही आम्ही निवेदनाद्वारे देत आहोत. हे सगळं षडयंत्र यांचं आहे. त्याच्यापैकी आम्ही ज्यावेळेस या बाबतीत तीव्र आंदोलन करायची भूमिका घेतली आणि निवेदने दिली तर त्यांनी माझ्यावर एक एनसी नोंदली. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांनी 13/12/2023 पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार महसूल यांना पत्र दिलं की या पुतळ्या संदर्भातलं व इतर जे 4 विषय आहेत तर ते आपल्या लेवलला याचा पाठपुरावा करा म्हणून. तर काल माझं व्हॉट्सअपद्वारे SP साहेबांशी बोलणं झालं की मी त्यांना विनंती केली की आंबेडकरी समाज हा खूप हळवा आहे आणि यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट भावना दुखवलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणून. तर तुम्ही त्वरित हे दुकान हलवावे आणि ते कसे बेकायदेशीर म्हणून तात्काळ अहवाल पाठवा. तर SP साहेबांनी मला त्याच्यात उत्तर दिलं आहे की 2दा मी या संदर्भातले पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे आणि ते दुकान तिथून बंद करावे असे मी त्यांना विनंती केलेली आहे आणि ते तसं करतही आहे. पण ते कागदोपत्री दिसत नाही, फक्त या उरलेली गोष्टी आहेत. म्हणून 18 तारखेला 17 तारखेपर्यंत जर हे दुकान बंद नाही झालं तर 18 तारखेला जानेवारीला आमच्या पक्षामार्फत तसेच विविध आंबेडकरी सामाजिक संघटना आणि इतर तरुणांनी विविध जाती धर्माचे आम्हाला फोन करून आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर 12 वाजेला 18 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जमणार आहोत आणि हे दुकान त्या ठिकाणी आम्ही एनी ऑफ कंडिशन बंद करणार आहोत. भलेच आमच्यावर किती गुन्हे नोंदले, खोटे गुन्हे नोंदले गेले तरी आम्हाला चालेल. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्या ठिकाणी त्याचे जे कॅमेरे चालू आहेत त्या ठिकाणी दुकानातले आतले आणि बाहेर त्याचे रोज दैनंदिनी जोपर्यंत ते दुकान बंद होत नाही त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलीस प्रशासनाने आणि राज्य उत्पादन शुल्काने रोज त्या व्हिडिओचा अपडेट घ्यावा. कारण की आज नॉमिनल ESC जरी त्यांनी नोंदले असेल पण 18 तारखेला ज्यावेळेस आम्ही जाऊ तर भरपूर आंदोलक आमच्या सोबत असतील तर ते महिलांना गलानी हे तरवेज आहेत त्या महिलांनाही पुढे करू शकतात, खोटे दरोड्याचे गुन्हे दाखल करू शकतात. तर आमचं हेच म्हणायचं तोडफोड झाली असेल तर आमच्या तोडफोडचा गुन्हा दाखल करावा, पण खोटे गुन्हे दाखल करू नये. केली तर आंबेडकरी समाज शांत बसणार नाही आणि आझाद समाज पार्टीचं राज्यभर या बाबतीत तीव्र आंदोलन केलं जाईल.